स्वराज्य रक्षक ध्वज ही संकल्पना अशी आहे की प्रत्येक हिंदूच्या घरावरती आणि व्यवसायावरती भगवा ध्वज फडकवला पाहिजे. त्यातला एक व्यवसाय घरावरती तर माहितीच आहे आपलं, प्रत्येक काय म्हणून आपण भगवा ध्वज फडकवतो, पण व्यवसायावरती का भगवा फडकवला पाहिजे तर जेव्हा जे मराठा उद्योजक लॉबीचं जे काम आहे की आपल्या माणसाची खरेदी आपल्याकडून झाली पाहिजे. आज आम्ही कोल्हापूर भागात सातारा आलोय, आम्हाला इथल्या भागाची जास्त माहिती नाही, नवीन आहे, पण जेव्हा कुठं चहाचा कप जरी प्यायचा असेल, चहा जरी प्यायचा असेल तर वरती भगवाला पहिली निशाणी आपली ती असेल. एवढं स्वच्छ येतोय आपल्या याच्या पाठीमागं, या उद्देशाने आपण काम करतोय. आणि या दोन दादांचा सत्कार करण्याचं असं काम आहे की आम्ही सदस्य म्हणून बोलतोय दोनचा की बघतोय की तळमळ कल्पेदारांचा मी तो सगळा प्रोग्राम बघितला, जे वधून माणसं हे काम करतात, लखनदादांचं कष्ट बघतोय. आता त्यांचा कॉल झाला होता, म्हटलं कॉल ठेवा, माझ्याशी जास्त बोलू नका, मी येणार. एवढं नियोजन, एवढं परफेक्शन, एवढं सगळं कशासाठी, ही सगळे माणसं मोठे करायचे. आणि मला वाटतं हे स्वराज्याचं काम आहे आणि असं स्वराज्याचं काम करणारे स्वराज्य रक्षकांना कुठेतरी सन्मान केला पाहिजे, या उद्देशानं हा सन्मान आहे. सर्वांनी काम करत राहावं. आणि त्या काळात दादा स्वराज्य निर्माण करताना छत्रपतींनी मावळे गोळा केले होते. आता मला वाटतं हे सगळं काम करत असताना तुम्ही त्यांच्या रूपाने करतोय. आणि आता भोसले कुटुंबीय म्हणूनच बोलतो की छत्रपतींनी जो सत्कार केला, जो सन्मान केला, आज खऱ्या अर्थानं तुमचाही सन्मान करणं कोणाचं तरी काम आहे हे एवढं समजतो. खूप मोठी जबाबदारी, खूप मोठं काम करताय तुम्ही सगळे. काय काय खर्च करताय हे जर मग आपलं तर तिथे लिस्ट नाहीये, लिस्ट नाही, एवढं मोठं काम आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. असेच स्वराज्य रक्षक व्हा एवढीच विनंती. जय भावानी, जय शिवराय.